शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. शक्तीपीठ महामार्गाविरोधात येलूरचे शेतकरी आक्रमक, महामार्ग पूर्णपणे रद्द करण्यासाठी हरकती दाखल. शासनाच्या वतीनं प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला आता ग्रामीण भागातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. हा महामार्ग शेत जमिनीतून जात असल्याने आणि हजारो एकर सुपीक क्षेत्र बाधित होणार असल्याने येलूर येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वाळवा तालुक्यातील येलूर येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गामुळे गावातील इरिगेशन पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 3 हा पूर्णपणे बाधित होणार आहे. या एकाच टप्प्यामध्ये सुमारे 526 शेतकरी सभासद असून त्यांची तब्बल 1000 एकर सुपीक जमीन या प्रकल्पाच्या कचाट्यात सापडणार आहे. जर हा महामार्ग याच मार्गाने गेला तर सध्या बागायती असलेली जमीन नष्ट होऊन जवळजवळ 80% येलूर परिसर कोरडवाहू होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यामुळे केवळ बाधित शेतकरीच नव्हे तर गावातील इतर शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. हा महामार्ग आमच्या सुपीक जमिनीतून जात असल्याने आमचे मोठे नुकसान होणार आहे. आमची मागणी केवळ मार्ग बदलण्याची नाही तर हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्यात यावा अशी असल्याचे येलूर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. काल बाधित शेतकऱ्यांनी वाळवा प्रांत कार्यालयात हरकती देऊन विरोध दर्शवला. या महामार्गाच्या विरोधात केवळ येलूरच नाही तर परिसरातील 12 गावातील शेतकरी आता एकत्र आले असून त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग पूर्णपणे बंद व्हावा यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन उभारण्याचा आणि कायदेशीर लढा देण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र येऊन संघर्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही येलूर गावचे सर्व शेतकरी आहे. येलूर गावामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या शेतातून जात आहे. त्यामध्ये इरिगेशन पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 3 हाही त्याच्यामध्ये बाधित होत आहे. तर सर्वसाधारणपणे टप्पा क्रमांक 3 मध्ये 526 सभासद असून टोटल 1000 एकर क्षेत्र बाधित होते. तर रोड हा तिथून झालाच तर जवळजवळ 80% येलूर हा कोरडवाहू शेती होणार आणि त्याचा त्रास आमच्या बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचा असं मत आहे की हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द व्हावा. त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे की हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे बंद करावा. महामार्गामध्ये 12 गाव जी येतात ते 12 गावं सगळे आता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी आणि महामार्ग हा पूर्णपणे रद्द होण्यासाठी पुढे भविष्यात काय करायला लागेल ते आम्ही सर्व प्रयत्न करू आणि शक्तीपीठ महामार्ग हा बंदच पाडू.